अगं बाळा, डॉक्टर बाबासाहेब हे एवढ्या सहजासहजी नाही समजू शकत, पण तरी मी छोटासा प्रयत्न करतो. ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दिनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला, कोटी कोटी अभिवादन मोठ्या महामानवाला. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, नाही दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया, भीमराया. रमाबाई बद्दल पण मला ऐकायचं आहे. नंदन नंदन होता रमात नंदन, आज नंदन नंदन होत रमात नंदन. माझ्या संसारी कसती पुर चांदन, माझ्या संसारी कसती पुर चांदन, माझ्या संसारी कसती पुर चांदन. एक भयाला परसपन पडल, परसपन पडल, मन त्यातच पडल. कळकळ जमाला फुलावर निघाल, फुलावर निघाल, फुलावर वाढल, वाढल. शंभर नंबरी दोन मुहूर्त मातीत, शंभर नंबरी दोन मुहूर्त मातीत. 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा. मी आता चौथी अ मध्ये शिकते. अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली माहू या गावी झाला. त्यांचे वडिलांचे नाव रामजी सपकाळ व आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काळाच्या अग्रप्रवाहात जन्मलेले एक तत्वपूर्ण काळाच्या प्रवाहालाच कलाटून गेली. हजारो वर्षापासून दारिद्र्य, शोषण आणि अज्ञानाच्या अंधकारात खिप्पत पडलेल्या माणसांना सन्मानाने जगायला शिकवले. स्वतः दिव्याप्रमाणे जाऊन या दलितांच्या आयुष्यात प्रकाश आणला. एवढे बोलून मी माझे भाषण सांगते. जय हिंद, जय भारत. मी आता 3री ब मध्ये शिकते. मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश दिला. त्यांचे कार्य व विचार आपल्याला सैद्य प्रेरणा देतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते. त्यांचा मृत्यू 7 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कुटी कुटी धन्यवाद.